काळू दादा नमस्ते. नमस्ते. आता जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होऊन जवळपास आता 4 महिने झाले. बरोबर. आणि आता 4 महिन्यानंतर आता आपण पाहतोय आपल्या आदिवासी भागामध्ये म्हणजे तुमच्या गावापासून घाटघर पर्यंत आजनवळे असेल किंवा इकडे निमगिरी असेल, पाण्याचा प्रश्न वरती जर पाहिलं पठारावरती सुद्धा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. बरोबर. आता तुम्ही कसं पाहता या सगळ्या भागामध्ये? नाही, खरं म्हणजे आपल्या आदिवासी भागामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत, नैसर्गिक असतील किंवा मानवनिर्मित असतील. परंतु खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आता पंचायत समितीमध्ये येऊन मी ती माहिती घेत होतो किंवा पंचायत समितीमार्फत पाण्याचं नियोजन काय झालेलं आहे त्याची चौकशी केली असता आता कोपऱ्या मांडव्याला 2-3 टँकर पाणी पुरवठा केला जातोय. इकडे आपल्या निमगिरी खांडेची वाडी असेल, देवळा असेल, तिकडे पाण्याचे टँकर जात आहेत. जिथं जिथं मागणी आहे आणि नळवणी तिकडं की 17-18 टँकरद्वारे पाणी पुरवठा तालुक्यामध्ये सध्या केला जात आहे, असं पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे आणि गट विकास अधिकारी चिन्नमोहर साहेब यांनी सांगितलं. आणि खरं म्हणजे तहसीलदार असतील, बीडीओ साहेब असतील, सभापती असतील, एकत्रित नियोजन करून या पद्धतीनं पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ते तालुक्यामध्ये काम करतायत. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पाण्याची समस्या कायमस्वरूपी जर सोडवायची असेल तर याच्यामध्ये कोपऱ्या मांडव्याची जी समस्या आहे तो त्या ठिकाणी MI टँक होणं काळाची गरज आहे. आणि तो जर झाला तरच त्या वरच्या पठारी भागातला खरं तर पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या निमित्तानं मला एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगायची आहे की ज्या काही केंद्र शासनाच्या मार्फत जलजीवन मशीनचं काम आपल्याकडे चालू झालं, पण त्यामध्ये कारण ते टेंडर ऑनलाईन सिस्टीम त्यावेळेची असल्यामुळे ऑनलाईन सिस्टीम प्रमाणे मोठ्या ठेकेदारांकडे ते काम गेलं. परंतु खाली सध्या काम करणारे ठेकेदार जे आहेत त्याला सब कॉन्ट्रॅक्टर आपण म्हणतो, त्यांची खरं तर चौकशी झाली पाहिजे. मग निमगिरी असेल, देवळा असेल, उंडे खडक असेल, आमचे खडकुंबिरे असेल, जळवंडी असेल, की याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर हे कोण काम करतायत आणि त्याच्यावरती नियंत्रण करणारी जी एजन्सी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांनी ते काम योग्य पद्धतीनं, ते पाईप योग्य पद्धतीचे आहेत का, त्या मोटर योग्य पद्धतीचे आहेत का, व त्यांचा पाण्याचा सोर्स योग्य आहे का, तो उन्हाळ्यामध्ये त्यांना भरपूर असं पाणी मिळू शकतं का, या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर त्या योजनेचा उपयोग ते अशा पद्धतीनं जर बघितलं तर आज त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये हे पाण्यात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण प्रत्येक योजना ही प्रत्येक गावची कमीत कमी 1.5, 2, 2.5, 3 कोटीच्या योजना आहेत. आणि मग अशा पद्धतीनं जर काम आदिवासी भागामध्ये होत असेल तर मग ते काही योग्य नाही. आणि खरं म्हणजे याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आता तुम्ही मगाशी म्हणल्या पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका झाल्या. सुनीताताई बोराडे हे आमच्या उमेदवार होत्या. आम्ही पराभव स्वीकारला, मान्य केला. माई लांडे ह्या निवडून आहे आणि त्यांचे सासरे म्हणजे देवराम लांडे हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. आणि आजही ते सांगतात की बाबा सुनीताताई या माजी दादा जरी गेल्या असतील तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मग त्यांच्या मार्फत म्हणा किंवा इतर याच्यात त्यांनी हे प्रश्न ताबडतोब तातडीनं सोडवले पाहिजे की या आमच्या जसं सुनीता बोराडेताईंकडे जसं एक धोरण होतं आमचं किंवा पाण्याच्या संदर्भात काय नियोजन करायचं, तसं मला वाटतं यांच्याकडे धोरण काही दिसत नाही. आणि म्हणून ही समस्या आज वर्षानुवर्ष, कारण तो जिल्हा परिषद सदस्य 2002 मध्ये झालेला आहे, तेव्हापासून तर आता 24-25 वर्ष झाली. ज्या समस्या त्यावेळच्या होत्या त्या आजच आहेत. दादा मला एक सांगा, आता जिल्हा परिषद सदस्य देवराम शेठ लांडे होते असं तुम्ही वारंवार सांगताय, अध्यक्ष होते आणि त्यांच्या नावाने खापर फोडण्याचं आतापर्यंत तुमचं हेच काम चालू आहे, असं जनतेमध्ये अशी चर्चा चालू आहे का काळू दादाला एवढंच काम आहे का देवराम लांडेवर टीका करणं? वस्तुस्थिती तुम्ही जाणून घ्या की ज्यांच्या हातात सत्ता आहे सोडवण्याचा प्रश्न मांडावे कुठले मांडले जातात. नुसतं आपण वाऱ्यावर जागेवर बोलून ते प्रश्न सुटतात का, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. मग ज्याच्याकडे सत्ता तो पाठपुरावा कोणी करायचा? जिल्हा परिषद सभागृहामध्ये कोण आहे, पंचायत समिती सभागृहामध्ये कोण आहे? मग आता कमलताई असल्यामुळे आम्ही इथं भांडू शकतो ना, किंवा पंचायत समिती पातळीवर जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू शकतो. जिल्हा परिषदचं कोण आहे? माईताई. मग माईताईने ते जिल्हा परिषदच्या अंतर्गत जाऊन ते जे प्रश्न हे जे योजना पाण्याबाबत आमच्या भागातील जिल्हा परिषद सदस्य माईताई लांडे यांनी आता पाठीमागच्या आठवड्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिन मध्ये हांडा घेऊन गेल्या होत्या. तुमच्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित झालाय, गंभीर अवस्था आहे. अशा पद्धतीने त्यांनी सिवनच्या पुढे तुमच्या भागातले प्रश्न मांडले. याबद्दल तुमचं काय मत आहे?
नुसता हांडा मोर्चा काढून उपयोग काय? म्हणजे नुसता एक मोर्चा काढला म्हणजे प्रश्न सुटणार आहे का? याच्या मुळाशी जाऊन तो प्रश्न का अडलेला आहे, पाणी का मिळत नाही आणि त्याच्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजे हे शोधलं पाहिजे की नाही. जिथं जिथं पाणी टंचाई निर्माण झालेली आहे त्या गावामध्ये जाऊन तिथले भेटून व त्या समस्या, तिथला ग्रामसेवक असेल, तिथलं सरपंच असेल, त्यांच्या मार्फत त्यांनी पाठपुरावा करून बाबा किती प्रस्ताव पंचायत समितीला दिले, पंचायत समितीमध्ये येऊन ते चौकशी केली पाहिजे किंवा पंचायत समिती मार्फत किती प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे आदिवासी भागामध्ये, अजूनही किती गावांना गरज आहे याची माहिती घेऊन खऱ्या अर्थानं जर माई लांडेंनी काम केलं असतं तर मला वाटतं ते चांगलं झालं असतं. फक्त केवळ प्रसिद्धीसाठी जर होत असेल तर ते मला वाटतं योग्य नाही. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष पंचायत समितीत यावं, गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटावं, गट विकास अधिकाऱ्यांना भेटावं आणि त्यांच्याशी चर्चा करून जे जे गावाचे प्रस्ताव आहेत, कारण हा भाग शेवटी तुम्ही जिल्हा परिषदच्या प्रतिनिधी आहात, हा मतदारसंघ तुमच्या ताब्यामध्ये आहे. मग तिथले जे वाड्या वस्ती असतील, गाव असतील, त्या ठिकाणी जाऊन तिथले ग्रामसेवक सरपंचांसोबत चर्चा करून ते प्रस्ताव करून आणि त्याचा पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतलं पाहिजे. तसं होत नाही, नुसतं मीटिंग मध्ये दाखवण्यापुरतं किंवा याच्यात होत असेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं. पाण्याच्या संदर्भात आपले जे विद्यमान खासदार आहेत अमोल कोल्हे यांनी वरचे कोपरे मांडवे ही गावं दत्तक घेतलेली होती. आता त्या संदर्भात अमोल कोल्हेंचं कामकाज पाण्याच्या संदर्भात काय वाटतंय तुम्हाला? नाही, त्यांच्या संदर्भात खरं तर त्यांच्यावर आमची खूप नाराजी आहे. कारण आम्ही 2 वेळेला त्यांना अगदी प्रामाणिकपणे मदत केली. आदिवासी भागामध्ये खासदार निधीतून म्हणा किंवा वेगवेगळ्या केंद्रीय फंडातून म्हणा या योजना व्हायला पाहिजेत, पण आजपर्यंत तसं आपल्याला कुठेही दिसत नाही. खासदारांच्या मार्फत फक्त ते हायमॅक्स दिवे आपटाळा आणि 2-3 ठिकाणी लावल्याचं तेवढं आढळलं. या पलीकडं कुठलंच काम खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचं आपल्या आदिवासी भागामध्ये झालेलं दिसत नाही. आणि तशा पद्धतीने मध्यंतरी आम्हाला समजलं किंवा त्यांनी मिटिंग लावली, लिहून घेतलं, पण पुढची कार्यवाही काय झाली त्या संदर्भात काहीच कार्यकर्त्यांना माहिती नाही. बरं, आता मगाशी बोलता बोलता तुम्ही जलजीवन मिशन योजनेचं सांगितलं, सब कॉन्ट्रॅक्टदार आहेत. नक्की तुम्हाला काय वाटतंय, कोण कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि कोणी कामं केली नाही ते? नाही, तो हा प्रश्न तुम्ही स्थानिक जर ग्रामस्थांना जाऊन विचारला मला वाटतं तर कोणत्या कोणत्या गावांमध्ये असं झालेलं आहे? निमगिरी असेल, देवळा असेल, उंडेखडक असेल, तिकडं आमचं हिरडी असेल, देवळा असेल, जळवंडी असेल, खडकुंबा असेल, उसरान असेल किंवा इकडे चावंड असेल, तर त्या स्थानिक ठिकाणी जर तुम्ही जाऊन विचारलं किंवा इथे सब कॉन्ट्रॅक्टर बाबा काम करणारा ठेकेदार कोण आहे, तर त्याचं स्पष्ट चित्र तुम्हाला होईल किंवा कोणाचा JCP आहे, कोण काम करतोय, पाईप कोणाच्या तिथं स्टोअर केलेले आहेत, ते पाईप कुठून जात आहेत, तर या सगळ्या गोष्टी बघितल्या तर मला वाटतं ते चित्र जास्त क्लिअर होईल असं